श्री स्वामी समर्थ. स्वामींचे चरित्र जीवन प्रवासाचा अद्वितीय मार्ग. स्वामींचा जन्म एका साध्या पण संस्कारपूर्ण कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांच्या मनात जीवनाचा अर्थ जाणून घेण्याची जिज्ञासा होती. ते नेहमी विचार करत असत, आपल्या जीवनाचा खरा उद्देश काय आहे आणि खऱ्या सुखाचा स्रोत काय आहे. मुलाच्या मनातील ही जिज्ञासा पाहून त्यांचे आई वडील त्याला फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर जीवनातील नैतिक मूल्ये शिकवू लागले. सत्य, संयम, सहानुभूती आणि समाजसेवेची भावना त्यांच्या मनात रुजली आणि हळूहळू हे मूल्ये त्यांच्या जीवनाचा आधार बनली. तरुणावस्थेत स्वामींनी अध्यात्म आणि ध्यान याच्याकडे आकर्षण वाटले. त्यांनी ठरवले की केवळ शिक्षण घेणे पुरेसे नाही, तर ज्ञान प्रत्यक्ष जीवनात उतरणे गरजेचे आहे. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ध्यान, योग आणि साधना आणि सेवा या 4 स्तंभावर आपले जीवन आधारले. स्वामींचा जन्म एका साध्या पण संस्कारपूर्ण कुटुंबात झाला. त्यांच्या घरात अत्यंत साधेपणा आणि धार्मिकतेची परंपरा होती. बालपणापासूनच स्वामींच्या मनात जीवनाचे गूढ प्रश्न उद्भवू लागले. आपल्या आयुष्याचा खरा उद्देश काय किंवा माणूस जन्माला का येतो या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची त्यांना आवड होती. त्यांना आईवडिलांनी त्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर जीवनातील नैतिक मूल्ये शिकवली. सत्य, संयम, सहानुभूती आणि समाजसेवेची भावना स्वामींच्या व्यक्तिमत्वात बालपणापासून रुजली होती. तरुणावस्थेत स्वामींच्या मनात धर्म, अध्यात्म, योग आणि ध्यान याबाबत गहन विचार निर्माण झाले. त्यांनी ठरवले की फक्त शिक्षण घेणे पुरेसे नाही, तर जीवनात शिकलेले ज्ञान प्रत्यक्षात उतरणे आवश्यक आहे. त्यांनी आपल्या गावातील गुरुकुलात प्रवेश घेतला, जिथे त्यांनी वेद, उपनिषद आणि भगवद्गीतेसारख्या ग्रंथांचा अभ्यास केला. त्यांनी शास्त्रीय संगीत, ध्यान, योग आणि वेदाचेही ज्ञान आत्मसात केले, जे पुढे त्यांच्या जीवन प्रवासात अत्यंत उपयोगी ठरले. स्वामींना कधीही समृद्धी, मान किंवा पदवी मिळवण्याची महत्त्वाकांक्षा नव्हती. त्यांचे मुख्य ध्येय होते मनुष्यासाठी सेवा करणे आणि समाजाला आध्यात्मिक मार्ग दाखवणे. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी साधना सुरू केली, ज्यामध्ये ध्यान, तपस्या, उपवास आणि सतत अभ्यासाचा समावेश होता. त्यांची साधना इतकी गहन होती की अनेकदा लोक म्हणायचे, स्वामींचे जीवन हे ध्यान आणि सेवा या 2 स्तंभावर उभे आहे. स्वामींच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा होता त्यागाचा प्रवास. अनेकदा समृद्धी, मान आणि सन्मान मिळवण्याची संधी येत असताना त्यांनी त्या सर्वांचा त्याग केला. एकदा शहरातील एक श्रीमंत व्यापारी स्वामींच्या सेवेला आमंत्रित झाला. त्याने स्वामींना आकर्षक जीवन सुविधा देण्याची ऑफर केली. पण स्वामी म्हणाले, मी साधेपणा आणि सेवा या मार्गावर राहणार आहे. माझा ध्यास लोकांच्या जीवनात उजेड पाहण्याचा आहे, स्वतःच्या सुखासाठी नाही. स्वामींच्या सेवेत अन्नदान, शिक्षण, आरोग्य आणि समाज कल्याणाचे अनेक उपक्रम चालू होते. त्यांनी गावागावात जाऊन गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी दिली. रोगाने त्रस्त लोकांना मोफत औषधे आणि उपचार पुरवले. त्यांनी महिलांसाठी, वृद्धांसाठी आणि अपंगांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले. स्वामींची प्रत्येक कृती सर्वांच्या भल्यासाठी होती आणि लोक त्यांना सच्चा साधू म्हणून पाहू लागले. स्वामींच्या चरित्रातील आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वांशी समानतेचा दृष्टिकोन. ते कधीही जाती, धर्म किंवा सामाजिक स्थितीनुसार भेदभाव करत नसे. प्रत्येक माणूस ते देवांचा अंश आहे असे त्यांचे मत होते आणि म्हणूनच ते सर्वांशी आदराने वागायचे. लोक त्यांच्या उपस्थितीत आत्मविश्वास आणि मानसिक शांतता अनुभवत असे. लोक म्हणायचे, स्वामींच्या सोबत राहिल्यावर मन हलके होते आणि आयुष्याला नवीन दिशा मिळते. स्वामींच्या जीवनातील अद्वितीय पैलू म्हणजे ज्ञानाचे साधन म्हणून अनुभव. त्यांनी फक्त ग्रंथात ज्ञान आत्मसात केले नाही, तर जीवनातील प्रत्येक अनुभवातून शिकले. दुःख, संघर्ष, यश आणि अपयश हे सर्व त्यांच्या व्यक्तिमत्वाला अधिक समृद्ध आणि दृढ बनवणारे ठरले. स्वामींचे चरित्र आपल्याला शिकवते की सत्य आणि नैतिकतेचे पालन जीवनाचा पाया आहे. सेवा ही खरी साधना आहे आणि निस्वार्थ सेवेला मनाला शांती देते.
त्याग आणि संयम आणि साधेपणा हे जीवनातील खरी संपत्ती आहे. प्रत्येक माणूस समान आहे आणि त्याला सन्मान देणं आवश्यक आहे. ज्ञान आणि अनुभव यांचा समन्वय आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. अशा प्रकारे स्वामींचे जीवन एका प्रेरणास्रोत आहे, जे फक्त आपल्याला आध्यात्मिक उन्नतीसाठी नाही तर समाजाच्या विकासासाठीही प्रकाशस्तंभ ठरते. त्यांच्या शिकवणीतून लोकांच्या मनात नवीन विश्वास निर्माण केला आणि अंधारात अडकलेल्या लोकांचे मार्गदर्शन केले. शेवटी स्वामींचे जीवन हे आपल्याला असे शिकवते की साधेपणा, संयम, सेवा आणि सत्य यामध्येच खरी महानता आहे. जर प्रत्येक माणूस त्यांच्या शिकवणीचं अनुसरण करेल तर समाजात नक्कीच शांती, प्रेम आणि आनंद पसरू शकतो. स्वामींचे हे जीवन एक अद्वितीय प्रेरणास्रोत बनले. त्यामुळे त्यांनी दाखवले की संयम, सत्य, सेवा आणि साधेपणा या 4 तत्त्वांवर आधारित जीवनात खरी महानता आहे. त्यांच्या शिकवणीतून आपल्याला कळते की प्रत्येक माणूस समान आहे आणि त्याला सन्मान देणे आवश्यक आहे. निस्वार्थ सेवा हाच खरी साधना आणि त्याग आणि संयम जीवनातील खरी संपत्ती आहे. स्वामींच्या जीवना प्रवासामुळे अनेक लोकांच्या मनात प्रकाश पसरला. अंधारात अडकलेल्या लोकांना त्यांनी मार्ग दाखवला, संकटात असलेल्या लोकांना आधार दिला आणि समाजाला एकत्र ठेवण्याचे कार्य केले. शेवटी स्वामींचा संदेश असा आहे की जगण्यासाठी आणि आत्मिक समाधानासाठी बाहेरच्या सुखाचा अवलंब करू नका. स्वतःच्या अंतर्मनातील प्रकाश शोधा आणि इतरांसाठी सेवा करा. स्वामींचा प्रवास आपल्याला शिकवतो की साधेपणा, संयम, ज्ञान आणि निस्वार्थ सेवा हाच खरा मार्ग आहे, ज्यावर चालून मानव जीवनाला अर्थ प्राप्त होतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.